हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण रेग्युलर सिलेबस सिरीजच्या अंडर सध्या पहिला चॅप्टर स्टडी करतोय. 12th फर्स्ट चॅप्टर स्टडी करतोय, ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, ज्याच्यामधले आपण ऑलरेडी 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण CET आणि नीटसाठी हिंटसुद्धा दिलेले आहेत आणि बोर्डचा सिलेबस देखील डिटेल स्टडी केलेला आहे. आजचा हा जो 7वा व्हिडिओ असेल, हा व्हिडिओ या सिरीजचा लास्टचा व्हिडिओ असेल. म्हणजे हा पॉईंट जो असेल हा या चॅप्टरचा लास्टचा पॉईंट असेल, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, ज्याच्या अंडर 2 पॉईंट्स येतात. त्यातला फर्स्ट असेल डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रियो आणि सेकंड असेल डेव्हलपमेंट ऑफ अ एंडोस्पर्म. ह्यातला जो फर्स्ट असेल डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रियो, हा व्हिडिओ आपण ऑलरेडी 6व्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आता त्यानंतरचा आजचा जो व्हिडिओ असेल ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ अ एंडोस्पर्म. आता तुम्ही ज्यावेळेला डेव्हलपमेंट ऑफ अ एंडोस्पर्म हा पॉईंट स्टडी करता त्यावेळेला तुम्हाला याच्या अगोदरच्या ह्याचा सोर्स माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि याचा सोर्स कुठं असेल तर डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. आता डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये आपण ते सेकंड फर्टिलायझेशन पाहिलं होतं, म्हणजे त्याला और नाव होतं ट्रिपल फ्युजन, ज्याच्यामध्ये सेकंडरी न्यूक्लियस जो डिप्लॉइड असतो हा सेकंडरी न्यूक्लियस आणि सेकंड मेल गॅमेट जो हॅप्लॉइड असतो, अशा दोघांचं फ्युजन होतं आणि फ्युजन होऊन जो रिझल्ट मिळतो हा कसा मिळतो तर ट्रिप्लॉइड मिळतो, ज्याचं नाव आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो पुढं जाऊन त्या एंडोस्पर्मच्या मदर सेलचं काम करतो. म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला डबल फर्टिलायझेशनचा ट्रिपल फ्युजन होतं तिथं सेकंडरी मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियस आणि सेकंड मेल गॅमेट ह्या दोघांचं फ्युजन होतं आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म होतो. आता ही जी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असते जी मदर सेलचं काम करते, ही सेल पुढं जाऊन कशी डिवाइड होते आणि कशी तिची डेव्हलपमेंट होते याच्यावरून एंडोस्पर्मचे 3 टाईप पडले आहेत. म्हणजे इथं काय येणार आहे, अकॉर्डिंग टू मोड ऑफ डेव्हलपमेंट द एंडोस्पर्म इज डिवायडेड इंटू 3 टाईप्स. ठीक आहे, मग 3 टाईप कोणते येतील तर त्यातला फर्स्ट असेल न्यूक्लियर टाईप, देन सेकंड असेल सेल्युलर टाईप आणि थर्ड असेल हेलोबियल टाईप. त्यातला फर्स्ट असेल न्यूक्लियर टाईप. तर याच्यामध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे बघा, यावर्षीचा सिलेबस तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये पाहिला असेल तर या वर्षीच्या सिलेबसमध्ये काही पॉईंट्स नवीन ॲड केलेले आहेत. त्यातला हा जो फर्स्ट पॉईंट असेल हा थोडासा नवीन यावर्षी ॲड केलेला आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की न्यूक्लियर टाईपचा जो एंडोस्पर्म असतो हा एंडोस्पर्म स्पेशली 161 एंडोस्पर्मिक फॅमिलीज असतात, त्या फॅमिलीजमध्ये हा एंडोस्पर्म सापडू शकतो. मग असा एंडोस्पर्म कसा तयार होतो तर जी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असतं म्हणजे जी मदर सेल आहे ही मदर सेल डिवाइड होते. ठीक आहे, आणि मदर सेल डिवाइड झाल्यानंतर ही मायटोटिकली डिवाइड होते. पण जेवढ्या न्यूक्लियस फॉर्म होतात ह्या न्यूक्लियसला सुरुवातीला वॉल फॉर्म झालेली नसते आणि हे जे सगळे न्यूक्लियस असतात हे कसे असतात तर फ्री न्यूक्लिय असतात. आणि नंतर हे जे सगळे फ्री न्यूक्लिय असतात ह्या न्यूक्लियाच्या मध्ये एक बिग सेंट्रल व्हॅक्यूल फॉर्म होतो आणि त्या व्हॅक्यूलमुळे हे जे सगळे न्यूक्लियस असतात जे सेंटरला त्या सेंट्रल सेलमध्ये फ्रीली सस्पेंडेड असतात, ह्या सगळ्या सेंट्रल सेलमधले हे सगळे न्यूक्लिय त्या बिग सेंट्रल व्हॅक्यूलमुळे काय होतात पेरिफेरल रिजनला जातात आणि पेरिफेरल रिजनला गेल्यानंतर ते जे न्यूक्लियस असतात ह्या न्यूक्लियसला नंतर काय फॉर्म होते वॉल फॉर्म होते. ठीक आहे, असा जर एंडोस्पर्म असेल तर तो कुठल्या टाईपमध्ये जातो तर न्यूक्लियर टाईपमध्ये. म्हणजे ह्याची जर डायग्राम आपल्याला पाहिजे असेल तर डायग्राम कशी येईल पहा. जर समजा ही सेंट्रल सेल घेतली आणि ह्या सेंट्रल सेलमध्ये मदर सेल डिवाइड होते, म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय होते डिवाइड होते. डिवाइड झाल्यानंतर नंबर ऑफ न्यूक्लियस फॉर्म झाले जे फ्रीली सस्पेंडेड आहेत आणि या फ्रीली सस्पेंडेड न्यूक्लियामध्ये एक सेंट्रल व्हॅक्यूल फॉर्म होतो. पहा, हा कोण असेल सेंट्रल व्हॅक्यूल फॉर्म होतो आणि सेंट्रल व्हॅक्यूल फॉर्म झाल्यामुळे ह्याच्या सेंटरला जेवढ्या न्यूक्लियस असतात हे न्यूक्लियस कुठं जातात तर पेरिफेरल रिजनला जातात आणि पेरिफेरल रिजनला गेल्यानंतर ह्या डेव्हलपमेंट होते आणि ह्या प्रत्येक न्यूक्लियसच्या आउटर साईडला काय होते एक वॉल फॉर्म होते, ज्या वॉलला काय म्हटलेलं आहे पण सेल वॉल असं म्हणतो. बरोबर, मग असे जर एंडोस्पर्म सापडत असेल तर हा एंडोस्पर्म कशाच्या अंडर जातो तर न्यूक्लियर टाईपचा जातो. आणि असा एंडोस्पर्म हा नेहमी कसा असतो कॉमन असतो. कॉमन म्हणजे कसा हा डायकॉट ॲज वेल ॲज मोनोकॉट ह्या दोघांमध्ये पण सापडू शकतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त यावर्षी नवीन सिलेबसला आणखीन एक पॉईंट ॲड केलेला आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की हा जो न्यूक्लियर टाईपचा जो एंडोस्पर्म असतो हा न्यूक्लियर टाईपचा एंडोस्पर्म त्याच्यामध्ये आपण सांगतो की वॉल फॉर्म होतात कधी आफ्टर
सेंट्रल व्हॅक्यूल, ज्यावेळेला सेंट्रल व्हॅक्यूल सेंट्रलला येतो, सेंट्रल व्हॅक्यूल आल्यानंतर जे न्यूक्लियस असतात हे सगळे न्यूक्लियस काय होतात, पेरिफेरल रिजनला जातात. तर आणि नंतर त्या प्रत्येक न्यूक्लियसच्या कडेने काय होते, वॉल फॉर्म होते. पण नवीन सिलेबसनुसार एक एक्स्ट्रा पॉईंट ॲड केला आहे की जी वॉल फॉर्म होते ही प्रत्येक न्यूक्लियसच्या आउटर साईडला होऊ शकत नाही. म्हणजे वॉल फॉर्मेशनची प्रोसेस ही बऱ्याच वेळेला काय होते, इनकम्प्लीट पण राहू शकते. मग असं शक्यतो कुठे सापडतं, तर वीट, सनफ्लावर एक्सेट्रा एक्सेट्रा अशा बरेच प्लांट्स आहेत की त्याच्यामध्ये ही वॉल फॉर्मेशनची प्रोसेस काय होते, इनकम्प्लीट राहते. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं, कोकोनट. आणि कोकोनट हा कसा आहे, तर मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की न्यूक्लियर टाईपचा हा एंडोस्पर्म कसा असतो, कॉमन असतो, जिथं सेंट्रल व्हॅक्यूल फॉर्म होतो आणि न्यूसेलस सगळ्या न्यूक्लिया काय होतात, पेरिफेरल रिजनला जातात. त्यानंतर सेकंड पॉईंट पाहिला आपण, तर तो कुठला असेल, सेल्युलर टाईपचा असेल. सेल्युलर टाईपमध्ये काय होतं, तर असा सेल्युलर टाईपचा जो एंडोस्पर्म असेल हा 72 एंडोस्पर्मिक फॅमिलीजमध्ये सापडतो. आणि याच्यामध्ये काय होतं, तर जी मदर सेल असते ही मदर सेल काय होते, डिवाइड होते. आणि डिवाइड झाल्यानंतर जे न्यूक्लियस फॉर्म होतात हे न्यूक्लियस काय होतात, लगेच स्वतःच्याकडे वॉल फॉर्म करतात. आणि म्हणजे इथे समजा आता ही जर मदर सेल असेल, ही मदर सेल काय झाली, डिवाइड झाली, फ्री न्यूक्लियर टाईपने डिवाइड झाली. डिवाइड झाल्यानंतर जेवढे न्यूक्लियस असतात ह्या प्रत्येक न्यूक्लियसच्या आउटर साईडला काय फॉर्म होते, एक वॉल फॉर्म होते. आणि असा जर न्यूक्लियस तुम्हाला कुठं सापडत असेल तर हा असा जर एंडोस्पर्म तुम्हाला सापडत असेल तर हा कशामध्ये जातो, तर सेल्युलर टाईपमध्ये जातो. आणि असा एंडोस्पर्म शक्यतो कुठे सापडतो, तर डायकॉट सीडमध्ये सापडतो किंवा डायकॉट प्लांटमध्ये सापडतो. त्यानंतर लास्ट पॉईंट कुठला असेल, तर हेलोबियल टाईप, जो स्पेशली कुठे सापडत असेल तर हा सापडतो मोनोकॉट प्लांटमध्ये किंवा मोनोकॉट सीडमध्ये. मग ह्याच्यामध्ये काय होतं, तर जी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असते ही काय होते, पहिल्यांदा सेंट्रल सेल जी असते ह्या सेंट्रल सेलला काय करते, अनइक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. म्हणजे ही जर सेंट्रल सेल घेतली तर ही सेंट्रल सेल अनइक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. त्यातली एक सेल कशी असते, लार्ज असते, एक सेल कशी असते, स्मॉल असते. आता जी स्मॉलर सेल आहे तिला काय म्हटले, चलाजर सेल. आणि जी लार्जर सेल आहे तिला काय म्हटले, मायक्रोपॅलर सेल. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यामध्ये जी मेन सेल असेल म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असेल ही काय होते, डिवाइड होते, फ्री न्यूक्लियर टाईपने डिवाइड होते. आणि जेवढे न्यूक्लियस तयार होतात हे सगळे न्यूक्लियस ह्या दोन्हीही सेलमध्ये काय होतात, पेरिफेरल रिजनला अरेंज होतात. आणि नंतर त्या प्रत्येक न्यूक्लियसला काय होते, बाहेरून वॉल फॉर्म होते. ठीक आहे, म्हणजे असा जर तुम्हाला एंडोस्पर्म कुठे सापडला तर हा एंडोस्पर्म कशाच्या अंडर जातो, तर हेलोबियल टाईपच्या अंडर जातो. ठीक आहे, आता म्हणजे तुम्ही ज्यावेळेला बोर्डसाठी ह्या पॉईंटचा स्टडी करत असाल तर बोर्डसाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्या डायग्राम्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. विथ लेबल पुस्तकात पण डायग्राम दिलेले आहेत, तर तुम्ही व्यवस्थित पाहाल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लक्षात काय ठेवायचं आहे, तर हे जे 3 टाईप्स आहेत, न्यूक्लियर असेल, सेलोबियल असेल किंवा हेलोबियल असेल, ते कुठे सापडतात हे CTला विचारलं जाऊ शकतं. किंवा ह्याच्यातल्या कुठल्याही पॉईंटवर तुम्हाला 2-2, 3-3 मार्कला शॉर्टवर विचारले जाऊ शकते. यानंतरचा लास्ट पॉईंट असेल सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. आता हे जे पॉईंट्स आहेत जे तुम्ही मागच्या वर्षीच्या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स ह्या चॅप्टरमध्ये पूर्णपणे डिटेल स्टडी केलेला आहेत. मग जस्ट आपल्याला ह्या पॉईंटमध्ये काय पाहायचं आहे, तर हिंट पाहिजे आहे. तर पहा, तर बघा, पहिला पॉईंट असेल सीड डेव्हलपमेंट. तर सीड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन, सेकंड फर्टिलायझेशन, मग डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आणि डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेला जी ओव्हरी असते, ओव्हरी इज कन्वर्टेड इंटू फ्रूट अँड ओव्हिल इज कन्वर्टेड इंटू सीड, हा रिझल्ट तुम्हाला माहितीच आहे. मग त्याच्यानंतर जी सीड फॉर्म होती किंवा जे फ्रूट फॉर्म होते, तर ते फ्रूट आणि ते सीड कसं असेल किंवा त्याच्यावर कुठले कुठले पार्ट्स आहे तसे राहतात, कुठलं फंक्शन करतात, हे तुम्हाला इथे पॉईंट पाहिजेत. मग ज्यावेळेला आपण सीड पाहतो, सीडची डेव्हलपमेंट पाहतो, त्यावेळेला सीडच्या डेव्हलपमेंटमध्ये जे इंटिग्युमेंट्स असतात म्हणजे जे ॲनाट्रोपस ओव्हिल असतं, ह्या ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये जे इंटिग्युमेंट्स होते, ते इंटिग्युमेंट्स बघा, आपण त्यावेळेला जो पॉईंट पाहिलेला होता, ॲनाट्रोपस ओव्हिलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, त्यावेळेला पण आपण हे पॉईंट पाहिले होते की ज्यावेळेला त्याचा सिग्निफिकन्स पाहिला होता, इंटिग्युमेंट पुढे जाऊन काय काम करतात, कशामध्ये कन्वर्ट होतात, तर तेच पॉईंट इथे पुन्हा रिपीट होतील. इंटिग्युमेंट्स असतात हे आउटर कव्हरिंग असतं. हे आउटर कव्हरिंग ज्या वेळेला सीडमध्ये डेव्हलप होतं त्यावेळेला आउटर कव्हरिंग असतं, आउटर इंटिग्युमेंट असतो हा टेस्टामध्ये कन्वर्ट होतो आणि जो इनर इंटिग्युमेंट असतो हा टेगमनमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे बघा, न्यूसेलस इन ओव्हिल परसिस्ट इन सम जेनेरा लाईक अ ब्लॅक पेपर अँड बीट ॲज अ थिन इज अ पेरिस्पर्म. ठीक आहे, काहींमध्ये न्यूसेलस असतो, हा आहे तसा तुम्हाला दिसू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे एंडोस्पर्म. आता ह्या एंडोस्पर्मबद्दल जर पाहायचं झालं तर एंडोस्पर्म
सीडमध्ये आहे किंवा नाही आहे, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ अ एंडोस्पर्म, याच्यावरून एंडोस्पर्मचे मेन 2 टाईप पडले. त्यातला फर्स्ट असेल एंडोस्पर्मिक सीड आणि सेकंड असेल नॉन एंडोस्पर्मिक सीड. आता ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे अशा सीडचं ऑर नाव काय असेल तर अल्बिमिनस सीड, आणि ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो इट्स कॉल्ड ॲज अ एक्स अल्बिमिनस सीड. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये याचं मिनिंग असं घ्यायचं का की एंडोस्पर्मिक सीडमध्ये एंडोस्पर्म असतो, म्हणजे याचं एक बेस्ट एक्झाम्पल त्याने दिलं आहे मेज. बघा तुम्ही मक्याचे ग्रेन्स पाहिले असतील, मेज पाहिला असेल तर मेजमध्ये आपण शक्यतो ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्याची जी ग्रेन असते, ह्या ग्रेनमध्ये 2 पार्ट्स असतात. वरती येलोइश कलर असतो, खाली व्हाईट कलर असतो. हा जो व्हाईट कलर असतो दिस आर एम्ब्रिओ, आणि जो येलोइश कलर असतो दिस आर एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्म आणि मी फूड मटेरियल तर स्टोरेज करतो, आणि एम्ब्रिओ असतो हा एम्ब्रिओ काय करतो पुढे जाऊन डेव्हलपमेंट करतो. आता इथं जेव्हा तुम्ही स्टडी करता त्यावेळेला ह्याला कम्पॅरेटिव्ह तुम्ही जर ह्या सीड्स पाहिल्या, पीची सीड पाहिली किंवा बीनची सीड पाहिली, तर ह्यांच्यामध्ये शक्यतो जे एंडोस्पर्म असतात हे एंडोस्पर्म प्रेझेंट नसतात, कारण तिथं सुरुवातीला एंडोस्पर्म असतात पण तिथं जो एम्ब्रिओ असतो म्हणजे प्लिम्युल असेल, रॅडिकल असेल किंवा कॉटिलेडॉन असेल, ह्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी या सीड्समधला जो एंडोस्पर्म असतो हा एंडोस्पर्म यूज केला जातो, तो कंझ्युम केला जातो. म्हणून अशा सीड्समध्ये असलेला एंडोस्पर्म जो काय होतो यूज होतो, त्यामुळे तिथं तो एंडोस्पर्म अब्सेंट असतो. म्हणून अशा सीड्सला कसल्या सीड्स म्हटलं नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हटलं आहे. ठीक आहे. म्हणजे याचं मिनिंग असं नाही आहे की ह्या सीड्समध्ये एंडोस्पर्म नसतोच, ॲक्च्युली असतो पण तो यूज केला जातो, म्हणून त्या नॉन एंडोस्पर्मिक सीड्स असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल फ्रूट. आता फ्रूटला पण तुम्ही मागच्या वर्षी डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. फ्रूटच्या आउटर वॉलला कॉमनमध्ये पेरिकार्प म्हणतात, ज्या 3 लेअरमध्ये तयार होतात. त्यातली जी बाहेरची असेल तिला एपिकार्प म्हणतात. त्यानंतर मधली जी असेल मेसोकार्प म्हणतात, जी शक्यतो पल्पी रिजनमध्ये असते, जी आपण इडिबल असते, जी आपण खात असतो. आणि त्याच्या आतले असेल एंडोस्पर्म, आणि त्या एंडोस्पर्मच्या आतमध्ये असते सीड. बरोबर, हे तुम्ही सगळं डिटेल पाहिलेलं आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्ही मँगो पण मागच्या वर्षी स्टडी केलेला होता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येईल डॉर्मन्सी. डॉर्मन्सी आपण ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला डॉर्मन्सीमध्ये आपण असं सांगतो, हा जो पॉईंट आहे ॲक्च्युअली तुम्हाला प्लांट वॉटर रिलेशन हा जो चॅप्टर आहे, प्लांट डेव्हलपमेंट हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल स्टडी दिलेला आहे. तर इथं काय येईल, डॉर्मन्सी म्हणजे काय तर मेटाबॉलिक अरेस्ट असं सांगितलेलं आहे. आता मेटाबॉलिक अरेस्ट म्हणजे काय तर एखादी सीड अशी असते की जिचा सीड कोट पूर्णपणे हार्डेस्ट असतो, किंवा त्या सीडचा मधला जो एम्ब्रिओ असतो हा इमॅच्युअर्ड असतो, किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा अशी बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे ती सीड काय होते, तिला एन्व्हायरमेंटल कंडिशन जरी प्रॉपर दिली असेल, म्हणजे तिला फर्टिलायझर्स दिले असेल, वॉटर दिलं असेल, क्लायमॅटिक कंडिशन एकदम सुटेबल असेल, असं सगळं देऊनसुद्धा एखादी सीड जर प्रॉपर मॅच्युअर्ड होत नसेल, म्हणजे एखाद्या सीडची वाढ खुंटणं असं म्हणतो ना आपण, तो जो प्रकार असतो दॅट इज कॉल्ड ॲज द डॉर्मन्सी. म्हणजे मेटाबॉलिक जे डेव्हलपमेंट असते ही काय होते अरेस्ट होते, म्हणजे थांबवली जाते. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ अरेस्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉर्मन्सी. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन असेल जे सेकंड लास्ट डेफिनेशन आहे, दिस आर कॉल्ड ॲज अ अपोमिक्सिस. आता ॲपोमिक्सिस म्हणजे काय तर ही शक्यतो कुणामध्ये होते तर ॲपोमिक्सिस ही शक्यतो सीडमध्ये होत असते. ठीक आहे. आता ही जी सीडमध्ये होणारी ॲपोमिक्सिस आहे, ॲपोमिक्सिस म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ अ एम्ब्रिओ. बघा सीडमध्ये एम्ब्रिओ फॉर्म होतो, म्हणजे सीड डेव्हलप व्हायच्या अगोदर एम्ब्रिओ फॉर्म होतो, पण कसा होतो तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं की एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी होते तर बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, पण काही सीड्स फॉर्म होताना तिथं असेक्शुअल प्रोसेसनी फॉर्म केल्या जातात, जिथं गॅमेटचं फॉर्मेशन केलं जात नाही, जिथं मिओसिस होत नाही आणि सिनगॅमीसुद्धा होत नाही, पण तरीसुद्धा सीडची डेव्हलपमेंट होते. अशा ज्या सीड्स फॉर्म होतात ह्या अशा सीड्सला कसल्या सीड्स म्हटले ॲपोमिक्टिक सीड म्हटले, आणि त्या प्रोसेसला कसल्या सीड्स म्हणतात तर ॲपोमिक्सिस सीड असं म्हणतात. त्याच्या खालोखाल तुम्ही पाहिला तर 2 डेफिनेशन येतात जे तुम्हाला पाठ करायचे आहेत. एक आहे ॲपोगॅमी, दुसरी आहे ॲपोस्पोरे. बघा नावातच मिनिंग लिहिलं आहे. ॲपोगॅमी म्हणजे गॅमेटोफायटिक सेल असते किंवा एखादा ऑर्गन असतो, दिस आर कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रिओ. ठीक आहे. आणि अशी एक स्पोरोफायटिक सेल असते जिला अपोस्पोरी म्हटलं आहे. बघा अपोस्पोरीमध्ये काय येणार आहे, अशी एक स्पोरोफायटिक सेल असते विच आर कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रिओ किंवा डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट एनी मिओसिस. ठीक आहे. डायरेक्टली ती कन्वर्ट होते, म्हणजे स्पोरोफायटिक सेल कन्वर्ट होणं आणि गॅमेटोफायटिक सेल कन्वर्ट होणं. जर गॅमेटोफायटिक सेल कन्वर्ट झाली तर ते जर कॉल्ड ॲज अ ॲपोगॅमी, आणि जर स्पोरोफायटिक सेल कन्वर्ट झाली इट इज कॉल्ड ॲज अ ॲपोस्पोरी. ठीक आहे. त्यानंतरचा लास्ट पॉईंट आहे पार्थेनोकार्पी. हा सुद्धा पॉईंट मी मागच्या वर्षी डिटेलमध्ये पाहिलेला आहे. आता पार्थेनोकार्पी म्हणजे काय तर हे शक्यतो रिलेटेड टू फ्रूट अशी एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये शक्यतो पार्थेनोकार्पी कशी ओळखतात तर दिस आर सीडलेस फ्रूट.
ठीक आहे. असे फ्रूट्स की ज्यांच्यामध्ये सीड फॉर्म केली जाऊ शकत नाही, म्हणजे सीडलेस फ्रूट, म्हणजे असेच फ्रूट की जे विदाऊट फर्टिलायझेशन फॉर्म केलेले असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये सीड हा प्रकार नसतो. ॲज अ बेस्ट एक्झाम्पल ग्रेप्स येईल, देन बनाना येईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्ही असे जर फ्रूट्स पाहिले तर असे फ्रूट शक्यतो तिथे आपले हॉर्मोन्स असतात ना, फायटो हॉर्मोन्स, या फायटो हॉर्मोन्सचा यूज करून काय केलं जातं, त्या त्या फ्रूटची डेव्हलपमेंट केली जाते. आणि तुम्ही जे मागच्या वर्षी स्टडी केलेले फायटो हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये एक नाव आहे महत्त्वाचं बघा, ऑक्झिन. या ऑक्झिनचा यूज करून जर एखादं फ्रूट डेव्हलप केलं जात असेल, त्याच्या अंडर IA वापरतात, IAA एंडॉल ॲसिटिक ॲसिड. ह्याचा यूज करून जर एखादं फ्रूट डेव्हलप केलं जात असेल तर त्या फ्रूटला कसलं म्हटलं आहे, पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हटलं आहे, आणि त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, पार्थेनोकार्पी असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतरचा लास्ट पॉईंट आहे पॉलीएम्ब्रिओ, आणि ज्याच्या नावातच मिनिंग दिलेलं आहे की एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणं. आपण आत्तापर्यंत ज्या प्रोसेस पाहिल्या त्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, ॲट ए टाईम फक्त एकच एम्ब्रिओ डेव्हलप होऊ शकतो आणि त्याच्यापासून एकच सीड डेव्हलप होऊ शकते. पण इथं काय सांगितलं आहे, पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे नंबर ऑफ एम्ब्रिओज फॉर्म होणं, म्हणजे नंबर ऑफ सीड्स फॉर्म होणं. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे सायट्रस किंवा सिट्रस असं म्हणू शकतो. लिंबू असेल किंवा संत्री असेल, असे जे फ्रूट्स आहेत त्या फ्रूट्समध्ये नंबर ऑफ सीड्स फॉर्म होतात. मग ह्या कुणाच्या अंडर केल्या जातात, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, पॉलीएम्ब्रिओनी. असे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला थोडंसं 1 मार्क्सची डेफिनेशन वगैरे जे कंपल्सरी क्वेश्चन्स असतात त्याच्यावर तुम्हाला बोर्डला क्वेश्चन पडू शकतो. तर जमेल तशा डेफिनेशन वाचण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा. आणि आपला हा चॅप्टर इथे ह्या शेवटच्या व्हिडिओमध्ये संपतो आहे. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर जर ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला काही क्युरीज असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू.